नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ. तर हा वास्तुशांतीचा शेवटचा जो पार्ट आहे ना, तो मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर कालचा व्हिडिओ तुम्ही बघितलात. कालचा संपूर्ण पूजेचा व्हिडिओ होता आणि त्यानंतर म्हणजे पूजा जवळपास 3-3:30च्या नंतर आटोपली. त्यानंतर सगळ्यात मुख्य जो कार्यक्रम असतो ना, तो असतो सवाष्णी पूजनचा. कुठल्याही कार्यक्रमात, लग्न असो किंवा वास्तूची पूजा असो, सवाष्णींचं पूजन होणं हे खूप महत्त्वाचं असतं. तर मी बाहेरचं कोणाला नव्हतं सांगितलं, कारण मला माहिती होतं की पूजेला उशीर हा होणारच आणि त्यामुळे एवढ्या उशिरापर्यंत कोणी उपाशी राहील नाही राहील माहिती नव्हतं. तर त्यामुळे जेवढ्या पण घरातल्याच सगळ्या ज्या सवाष्णी होत्या, लेडीज होत्या, तर त्यांनाच मी सगळ्यांना कन्फर्म बुक करून ठेवलं होतं की तुम्ही सगळ्या सवाष्णी राहणार आहात. तर सगळ्यांना मग त्यानंतर छान अशी सगळ्यांची पूजा केली आणि सगळ्यांना छान छान सवाष्णींना पण आपल्याला म्हणजे आपल्या म्हणतात ना कुवतीनुसार आपल्याला जे घ्यायचं आहे, साडी चोळी म्हणा किंवा तुम्हाला काही दुसरं घ्यायचं असेल, अगदी ब्लाऊज पीसने जरी ओटी भरली ना तरीही चालते. आपल्याला जसं जमत असेल ना तसं आपण करायचं. पण आपल्याकडे जर असेल, मी तुम्हाला सांगते, तर अगदी तुम्ही मनापासून तुम्ही जर दिलत, मनापासून तुम्ही जर केलत ना, तर तुम्हाला कुठल्याच गोष्टीची कधीच कमी पडत नाही. आणि जे आपण हे सवाष्णी पूजन करतो, तर हे आपण एक प्रकारे सौभाग्याचं पूजन करतो. आपण आपल्या स्त्री शक्तीचं पूजन याच्यामध्ये करत असतो आणि म्हणून प्रत्येक कार्यक्रमात बघा या पूजनाला आणि स्त्री शक्तीला किती महत्त्व आहे. तर आम्हाला जेवणाला खूप उशीर झाला होता, पण म्हणजे म्हणतात ना की सगळ्या गोष्टी अगदी छान प्रकारे पार पडत चालल्या होत्या. तर त्यानंतर मग भजनी मंडळ येणार होतं आणि त्याची पण एक वेगळीच स्टोरी आहे. ती म्हणजे की आदल्याच दिवशी ज्या एक मावशी आहेत, तर त्या माझ्याकडे आल्या अचानक, न बोलवता. त्या संध्याकाळी अचानक आल्या आणि मला म्हणाल्या की उद्या आमचं भजनी मंडळ आहे, तर उद्या आम्ही येऊ का तुझ्याकडे पूजेच्या दिवशी? तर समोरून जर आलं आहे तर आपण नाही म्हणूच शकत नाही. तर म्हणून मग मी त्यांना म्हटलं, या मावशी तुम्ही 5-5:30च्या दरम्यान या, म्हणजे मग 1 तास आपण भजन घेऊ आणि त्यानंतर मग लोकांची येण्याची सुरुवात होऊन जाईल. आणि त्याच्यानुसार मग आम्ही पटापट आवरायचं ठरवलं की लवकर आपण आवरू, म्हणजे सगळं आवरून घेतलं ना तर आपल्याला पण छान भजनाला बसता येईल. तर अशा बघा मी 6 सवाष्णी ठेवल्या आहेत आणि एक कुमारिका, म्हणजे कुवार सवाष्णी बोलतात ना, तसं एक कुमारिका ठेवली. आपण असं नाही आहे की एवढ्याच मिळाल्या पाहिजेत. 5 मिळाल्या, 6 मिळाल्या, 7 मिळाल्या, 11 मिळाल्या, 21 मिळाल्या तरीही चालतात. तर त्यानंतर जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की भजनी मंडळ येणार होतं, तर हे लेडीजचं भजनी मंडळ आहे. तर त्या बरोबर त्यांनी जो टायमिंग सांगितलेला ना, त्या टायमिंगलाच बरोबर आल्या. आणि मी जसं तुम्हाला पुढेही सांगणार आहे, पण आताही सांगते की बघा आता नवरात्री येत आहेत, गणपती बाप्पा येत आहेत. कुठलाही तुम्ही देवांचा कार्यक्रम करताना तुम्ही नक्की घरात भजन करा. आपण असं पर्सनली आम्ही जसं करतो, म्हणजे आता कोणी वाजवणारं पाहिजे, चांगलं मृदुंग वाजवणारं पाहिजे, असं कोणी एक छान ग्रुप पाहिजे तरच भजन होतं. तर त्यापेक्षा आपल्याने होत नसेल ना, तर आपण अशा प्रकारे भजनी मंडळ जर बोलवलं आणि आपल्या घरात ज्या दिवशी काही असे कार्यक्रम असतात तेव्हा केलं, तर घरातलं वातावरण अगदीच बदलून जातं.
आलेला आहे आमच्याकडे आणि खूप घरातलं जे वातावरण आहे ना ते आणखीनच असं द्विगुणित केलं, आणखीन खूप भक्तिमय केलं आणि खूप छान वाटलं. तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार. आणि माऊली महिला मंडळ आहे, तुम्ही बघितलं भजन खूप छान आहे. मावशींचा नंबर आहे ना, तुम्ही देईन तुम्हाला ज्यांना पण भजनी मंडळाला बोलवायचं असेल तुम्ही नक्कीच बोलवू शकता. आणि त्यांचा ह्याच्या मागचा जो हेतू आहे ना तो पण खूप छान आहे. तर त्याच्यामुळे नक्की तुम्हाला आता गणपती येत आहेत, नवरात्री येत आहेत, तर कोणालाही भजनासाठी बोलायचं असेल तर तुम्ही नक्की बोलू शकता. आणि त्यानंतर सुरुवात झाली ती म्हणजे की पाहुण्यांच्या येण्याची. आम्हाला पहिले खूप टेन्शन आलं होतं की खरंच कोणी येईल का, पाऊस एवढा होता वगैरे. पण जशी पूजा सुरू झाली ना त्यानंतर पावसाने म्हणजे अगदी संत गती घेतली, पाऊस कमी झाला आणि तुम्ही बघत असाल की अगदी म्हणजे माणसांची गर्दी व्हायला सुरुवात झाली. आणि नंतर आमच्याने असं झालं की कोणाशी बोलू आणि कोणाशी नको, कारण बघा लोक आपल्या घरी येतात तर प्रत्येकाला म्हणजे तसं व्यवस्थित ट्रीट करणं, प्रत्येकाला वेळ देणं, प्रत्येकाशी बोलणं हे खूप गरजेचं असतं. तर मी म्हणजे हलकी हलकी ओळख तुम्हाला करून देईन. तर ह्या सगळ्या माझ्या ज्या आता नवीन सोसायटी आहे ना इथे, तर या इथल्या सगळ्या लेडीज आहेत, तर सगळ्या आल्या होत्या. आणि काही नातेवाईक आहेत. तर इथे जे सेंटर ऑफ अट्रॅक्शन होतं ना सगळ्यांचं, तर ते स्वामी महाराज होते. बघा कसे छान दिसत आहेत. सगळे जे पण येत होते ना तर स्वामींसोबत फोटो काढत होते. सगळ्यांना म्हणजे स्वामींकडे बघून सगळ्यांना खूप प्रसन्न वाटत होतं. आम्ही तसंही ना यावेळेला खूप लिमिटेड लोकांनाच सांगितलं होतं, कारण बघा कुठलीही गोष्ट आपल्याने जेवढी झेपेल, आपल्याला जशी जमेल त्याच्यानुसारच आपण ती प्लॅन करायला पाहिजे. समजा आपण खूप साऱ्या लोकांना सांगितलं आणि आपल्याने ती समजा झाली नाही पॉसिबल, तर मग तर तसं नको. जेवढे येतील तेवढ्यांसोबत छान आपल्याला बोलता आलं पाहिजे, त्यांना वेळ देता आला पाहिजे. आणि तुम्हाला खरं सांगू की घर कितीही मोठं असलं ना तरी कार्यक्रमाच्या वेळेला जागा कमीच पडते. हा सगळ्यांचा नेहमीचा अनुभव, तुमचाही असेल मला वाटतं. पण असो, जेही आज आहे ते स्वामींच्या कृपेने खूप आहे. मी तरी खूप समाधानी आहे याच्यामध्ये. आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने का होईना पण इतक्या लोकांचे पाय आपल्या घराला लागतात ना, हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. इतर वेळी आपल्याला तेवढा वेळ नसतो किंवा आजकाल कोणालाच तेवढा वेळ नसतो की कोणाकडे जावं. पण ह्या निमित्ताने का होईना जे लोक कधीच आलेले सुद्धा नाही आहेत, म्हणजे कितीतरी वेळा बोलवून सुद्धा आलेले नाही आहेत, तर ते सगळे आले होते पूजेला. या माझ्या बाजूच्या सोसायटीमधल्या सगळ्या माझ्या मैत्रिणी आहेत, तर त्या सगळ्या आल्या होत्या. हे आमचे रिलेटिव्ह आहेत, म्हणजे सासरकडचे रिलेटिव्ह आहेत, तर ते सगळे आले होते. तर बघा किती छान वाटतं. म्हणजे त्या निमित्ताने सगळ्यांना आपलं घर बघायला मिळतं आणि आपल्याला पण छान 4 शब्द आशीर्वाद मिळतात. ही सगळी आमची सुताराची टीम आहे, जे सगळं ज्यांनी घरात काम केलं आहे. आणि तुम्हाला सांगू, पहिल्यापासून आमचा हाच फोकस आहे की ज्यांनीही आपल्या घराला हातभार लावलेला आहे, ज्यांच्यामुळे आज आपलं घर इतकं छान झालेलं आहे, अगदी छोट्यातली छोटी व्यक्ती का असेना, पण
त्यांचा खूप मोठा हातभार आहे आणि त्यांच्यामुळेच घर झालेलं आहे. तर म्हणून त्यांना आम्ही कधीच विसरत नाही. पहिला जो मानपान आहे ना, तो त्यांना आमचा देण्याचा नेहमी प्रयत्न असतो. माझ्या पहिल्या घराचं सुद्धा जेव्हा काम मी केलं होतं ना, तेव्हासुद्धा आम्ही सगळ्यांना म्हणजे मानपान दिला होता, जे पण मजूर होते सगळ्यांना. तर असंच मी त्यांनाही म्हटलं होतं की जेव्हा पूजा असेल ना घराची, तेव्हा तुम्ही सगळ्यांनी यायचं आहे, सगळ्यांनी जेवण करून जायचं आहे. तर ह्या पण आमच्या सोसायटीमधल्याच ताई आहेत. आणि याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट म्हणजे आमच्या शाळेतले मित्र, आमच्या कॉलेजमधले मित्र, आत्तापर्यंतच्या आपल्या आयुष्यामधले जे लोक की ज्यांनी आपल्या प्रत्येक सुखदुःखामध्ये आपली साथ दिली आहे, ज्यांच्यामुळे आज आपण ह्या टप्प्यापर्यंत पोचलो आहे. बघा, कुणीही व्यक्ती फक्त स्वतःच्या बळावरती किंवा स्वतःच्या हिमतीवरती कधी पुढे जात नाही. तर त्याच्यासाठी खूप सारे हात त्याच्यासोबत असतात, खूप साऱ्या लोकांचे आशीर्वाद, प्रेम असतात, जसं तुमचं आहे माझ्यावरती. तर तसेच हे सगळे लोक ना आमच्या आयुष्यात खूप महत्त्वाचे आहेत. आणि म्हणून इतका आनंद झाला ना आम्हाला की आज सगळे आपल्या घरी आले, सगळ्यांचा आपल्याला पाहुणचार करता आला. तर म्हणून खूप भारी वाटलं. आणि हे सगळे बघा, हे आमचे कॉलेजचे फ्रेंड्स आहेत. तर ते पण म्हणजे आपण जेव्हा शाळेतले किंवा कॉलेजचे मित्रमैत्रिणी आपल्याला मिळतात ना, तर आपण खरंच म्हणजे खूप लहान होऊन जातो, त्या मेमरीजमध्ये जातो. हे सगळे माझे डान्सचे सगळे फ्रेंड्स आहेत, माझे डान्सचे सर आहेत, ते सुद्धा आले होते. हे माझ्या माहेरकडचे म्हणजे पप्पांच्या बिल्डिंगमधले सगळे शेजारी आहेत. तर त्यांनासुद्धा कोणाकोणाला आम्ही आमंत्रण दिलं होतं. आणि असं सगळे म्हणजे जितक्या जणांना आमंत्रण दिलं होतं ना, तर पाऊस होता पण तरीही सगळे आले होते. आणि खूप भारी वाटलं, खूप चांगलं वाटलं की सगळे आले, सगळ्यांशी छान बोलणं झालं, काही हसी मजाक झाले, खूप भारी वाटलं. आणि बघा, असं एक एक सगळे जात होते. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी हजेरी लावली ना, ती सगळे जे द ग्रेट लोक म्हणजे दहिवडकर फॅमिली, ह्या त्यांच्या मिसेस आहेत आणि त्यांचे मुलं, आणि विशाल दादा आहे, विशाल दादाची मिसेस, तर त्यांची मुलगी, तर असे सगळे आले होते. हे आमचे जुने शेजारी आहेत. तर खूप भारी वाटतं. आणि हे बघा, ह्यांना तुम्ही ओळखत असाल, हे श्रीदर्शनीमधले दादा आहेत सगळे. हे आहेत दहिवडकर दादा, हे आमचे शेजारी आहेत. तर हा दादांचा मुलगा आहे आरंभ, खूप छान नाव आहे त्याचं. आणि बघा, सगळे आता सगळ्यात शेवटी आले हे सगळे, पण बरं झालं शेवटी आले, कारण त्यामुळे मग त्यांच्याशी बोलता आलं, ॲक्च्युली वेळ देता आलं. तर हे सगळे श्रीदर्शनीमधले दादा आहेत, तिघंही आले होते. आणि त्यांना स्वामींचं जे आहे ना स्थान, मंदिर, देवघर, त्यांना इतकं प्रचंड आवडलं, खूप खुश झाले ते पण बघून. आणि असंच मला आवडतं की आपल्या घरी कोणीही यावं ना, ते अगदी खुश होऊन जावं, म्हणजे मनाने सुद्धा आणि पोटाने सुद्धा. असं म्हटलं जातं की खुश होऊन जावं जे पण आपल्या घरात येतात. तर त्याच्यामुळे काय होतं ना, त्यांचे अगदी जे चांगले आशीर्वाद जे मनापासून देतात, तर ते आपल्याला, आपल्या घराला, सगळ्याला लागतात. तर तुम्हाला या वास्तुशांतीचे 3 व्हिडिओ आले. म्हणजे पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण जे काही आधीची तयारी होती ती दाखवली. त्यानंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपली वास्तुपूजा कशी झाली ती दाखवली. आणि त्यानंतर तिसरा हा जो व्हिडिओ होता, याच्यामध्ये संपूर्ण जी मंडळी आली होती त्यांची तुमच्याशी थोडीफार ओळख करून दिली. तर खूप छान पूजा झालेली आहे. आणि ज्यांना पण नंबर हवा असेल ते प्रत्येकाचे नंबर मी त्या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत. तर आता जेवण सगळ्यांचं झालं आहे ऑलमोस्ट. बघा, जेवण संपलं आहे. आणि आम्ही ते हॉलमध्येच ऑर्गनाईज केलं होतं जेवण. आणि जेवण काकांनी बनवलं आहे, कॅटरर्स इथे बोलवलं. हां, तर काका त्यांचे डिटेल्स सांगतील तुम्हाला. जेवण खूप छान होतं. सगळे जे पण जेवण जात होते ना, सगळे म्हणजे नाव काढत होते की जेवण खूप छान होतं. तुम्हालाही हवं असेल, आता गणपती येत आहे, नवरात्री येत आहे, तर कोणाला जेवणाची वगैरे ऑर्डर द्यायची असेल तर काका त्यांचे डिटेल्स तुम्हाला सांगा. हे बाबू दादा सुद्धा गेला. श्री सह्याद्री सोसायटीचा 4 नंबर 7 रूम नंबर 7. आणि नंबर आपला 9594017079. हां, सगळं. तर नंबर त्यांचा दिला आहे, मी डिस्क्रिप्शनमध्ये पण दिला आहे, कमेंटमध्ये पण दिला आहे. ज्यांना हवं असेल तुम्ही नक्की ऑर्डर करू शकता. तर अशी वास्तुशांती खूप 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 छान झाली.
आणि खूप अगदी वर्षभर आमच्या डोक्यात तेच चालू होतं की आपली वास्तुशांती कधी होईल. काही गोष्टी कशा असतात ना की रखडल्या ना मग त्या रखडतच जातात. तर म्हणून ह्यावेळी आम्ही विचार केलेला की काहीही हो, जी पूजेचं आपण ठरवलं आहे तर ते करायचं. आणि स्वामींची प्रचिती तुम्ही म्हणाल तर खरंच की सकाळी जेव्हा उठलो 6 वाजता 5 वाजता तर तेव्हा एवढा मुसळधार पाऊस होता ना, तर असं वाटलेलं की कसं होईल आजचा जो जेवणाचा प्लॅन केला आहे ते कसं होईल, एवढे लोक येतील का किंवा काय वगैरे. तर नंतर मनात विचार आला की नाही, त्यांचा जोपर्यंत हात आहे ना, त्यांची छत्रछाया आहे ना, तोपर्यंत ते कुठलीच गोष्ट कमी पडू देणार नाहीत आणि कुठलीच गोष्ट वायाही जाऊ देणार नाहीत. आणि अक्षरशः तसंच झालं की आम्ही 150 लोकांचा विचार केला होता, पण जवळपास 175 लोक म्हणजे जेवून गेले. आणि त्या दिवशी म्हणजे म्हणतात श्रावण होता आणि आपल्याकडून एक अन्नदान आपण म्हणतो तशा प्रकारे. तर खूप समाधान वाटलं, खूप बरं झालं. आणि आणखीन बरेच लांबचे लोक होतं, ते आले नाहीत. माझ्या 1-2 मावशा आहेत त्या आल्या नाहीत, 1-2 जण आहेत, वहिनींचे आईवडील आहेत ते आले नाहीत. तर बरेच लोक आले नाहीत, पण जेवढ्यांना बोलवलं होतं ना तर तेवढे सगळे बाकीचे आले. तर खूप एक वास्तुपूजा झाल्यानंतर ना घरातलं जे एक वातावरण आहे ना ते खूप बदलतं. कारण स्वतः वास्तुपुरुष आपल्या घरामध्ये स्थापित होतात, त्यांची पूजा होते. आणि त्यांनी आम्हाला म्हणजे ब्राह्मणांनी हे पण सांगितलं की वास्तुपुरुषाला आपण आपल्या घरामध्ये जेव्हा मुख्य सण असतात म्हणजे दसरा, पाडवा, दिवाळी, तर अशा वेळेला आपण जो नैवेद्य बनवतो ना तो नैवेद्यसुद्धा त्यांना आपण दाखवायचा. आपले वास्तुपुरुष जेवढे आनंदित, जेवढे खुश असतील तेवढी तुमची वास्तू नेहमी आनंदी राहते. आणि त्यांना तो नैवेद्य दाखवायचा, पण तो नैवेद्य आपण ग्रहण करायचा नाही, तो नैवेद्य पाण्यात सोडून द्यायचा. कुठल्याही प्राण्याला सुद्धा तो नैवेद्य द्यायचा नाही, तो पाण्यात सोडून द्यायचा, कारण तो वास्तुपुरुषाचा नैवेद्य असतो. तर म्हणून खूप खूप समाधान वाटतंय, खूप खूप छान वाटतंय. आणि खरंच सांगू की तुमच्या सगळ्यांचं प्रेम, तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद हे मला जीवनाच्या प्रत्येक म्हणजे रोजच प्रत्येक टप्प्यावर मला कुठेतरी त्याचा भास होतो. आणि कुठेतरी त्या कळत आहेत की खरंच ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना या तुमच्या आशीर्वादामुळेच होतात. तर म्हणून तुमचे प्रेम, तुमचे आशीर्वाद नेहमी आमच्यासोबत असू द्या. तुम्हाला सगळ्यांना मला खरंच बोलवता आलं नाही, त्याचं कारण तुम्हाला पण माहिती आहे की एवढं सगळं मॅनेज करता आलं नसतं, तर त्याच्यामुळे तेवढं केलं नाही. पण म्हणतात ना की फिजिकली जरी कोणी प्रेझेंट नसेल तरी मेंटली आपण जेवढं प्रेझेंट असतो ना ते जास्त महत्त्वाचं असतं. कधी आपण शारीरिकरित्या काही ठिकाणी उपस्थित असतो पण मेंटली कुठेतरी दुसरीकडेच असतो. पण मला माहिती आहे की तुम्ही नेहमी मेंटली माझ्यासोबत असता, वैचारिकदृष्ट्या माझ्यासोबत असता आणि त्याचेच हे चांगले परिणाम आहेत. आणि जसं मला माझ्या आयुष्यात जशा चांगल्या गोष्टी घडत आहेत तसंच तुमच्या आयुष्यातसुद्धा सगळं चांगलं हो, चांगल्या गोष्टी हो, तुम्ही सगळेसुद्धा सुखी आनंदी राहावे हेच मी स्वामींकडे नेहमी प्रार्थना करते. तर असा आजचा व्हिडिओ होता, पूजेचा व्हिडिओ होता. आणि तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.